आपण कारले फ्राय करणार आहोत. तर मी 2 कारले घेतले होते, असे चपट्या पद्धतीने कापून घेतलेले आहेत. त्यासाठी साहित्य लागतं तेल, जास्त साहित्य नाही आहे. हे मीठ आहे आणि आपण मीठ आहे ना या कारल्यावरती टाकून घ्यायचं. थोडं मीठ जास्त घेतलंय मी. आणि आपण कारले हे 15 मिनिट मुरवत ठेवणार आहोत आणि त्यानंतर कारल्याला पाणी सुटेल आणि हे पाणी आपण काढणार आहोत. 15-20 मिनिटे ठेवलं तरी चालेल. नंतरची प्रोसेस मी दाखवते. आपले कारल्याचे काप 20 मिनिटं भिजायला ठेवले होते मिठाच्या पाण्यात. आता हे काप आहेत अशा प्रकारे धरायचं आहे आणि हे व्यवस्थितरित्या पिळून बाहेर काढायचे. ह्याचं पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे, हाताने पिळून काढायचे. भरपूर पाणी आहे, कारल्याला भरपूर पाणी सुटलेलं आहे. मीठ लावून ठेवलं होतं. संपूर्ण पाणी नितळून काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने धरायचं आहे एकावर एक आणि हे अशा पद्धतीने काढायचं आहे. बिया सुद्धा घ्यायच्या आहेत. आपण ह्या बिया पण तळणार आहोत. त्यासाठी तवा ठेवलाय मी. तुम्ही पॅन जरी घेतला तरी चालेल. मी तव्यामध्ये करत आहे. तवा गरम झालाय. थोडंसं तेल टाकलंय मी. जसं लागेल तसंच तेल टाका. परत कारल्याचं तेल दुसऱ्या भाजीला यूज करू नका, कारण की भाजी कडवट लागायची वाटते. आपले मिठातले कारल्याचे जे काप आहेत ते असे सुद्धा खाऊ शकता. रोजच्या जेवणामध्ये आपल्या जेवताना हे काप कडक होतात. तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये हे टाकून द्यायचे आहेत. अशा पद्धतीने कडक करून एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये व्यवस्थित 2-3 दिवस खाऊ शकता किंवा ताजे ताजे तळून खाल्ले तरी खूप चांगलेच आहे. अजिबात कडू लागत नाही. मुलं खात नसतील पण मुलांना दाखवा करून. त्यानंतर ते कसे त्यांना आवड होईल. अशा पद्धतीने कारलं खाल्लं जाईल. आपण दुसरे पण काप टाकून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे तळून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही पॅनमध्ये जरी तळला तरी बारीक गॅस करून तळायचे आहेत आणि हे थोडे कडक होतात आणि खायला खूप छान लागतात. अशा पद्धतीने आपण सर्व कारल्याचे काप तळून घेणार आहोत. कारल्याचे काप असे रंग चेंज झालाय थोडासा, तर असे हळूहळू पलटून घ्यायचे. तुम्ही पॅनमध्ये जरी केलं, बारीक गॅसवर ठेवलं तरी चालतं. अशा प्रकारे पलटून घ्यायचं आहे आणि दुसरे पण काप असेच तळून घ्यायचे. आता हे थोडे कच्चे आहेत तर मी साईडला करते आहे, ते कडक होण्यासाठी म्हणून. बाकीचे काप टाकून घेते मध्ये. आपले कारल्याचे सर्व काप अशा लालसर रंगावर खरपूस तळून झालेले आहे आणि हे तुम्ही जेवताना खाऊ शकता. कडक आणि छान लागतात. ज्यांना डायबिटीस आहे ते तर अतिउत्तम आहे. रोजच करून खाल्लं तर चालेल. कडू लागत नाही. करून पहा, आनंद घ्या. आपण सर्व करणार आहोत.
आपले कारल्याचे काप तळून झाले आहे, खाण्यासाठी रेडी. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.